नमस्कार. IBC मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण एक नवीन विषय घेऊन या ठिकाणी चर्चा करणार आहोत आणि नवीन विषयाची चर्चा यासाठी असणार आहे की आज महाराष्ट्रात जे राज्यकर्ते आहेत किंवा या देशात जे राज्यकर्ते आहेत त्यांचं राज्यकर्ते ज्याने की त्यांचे गड आणि साबूत ठेवून त्या मतदारसंघामध्ये किंवा त्या विधानसभा मतदारसंघामध्ये किंवा त्या जिल्ह्यामध्ये त्यांची शैक्षणिक संस्था असतील, बँका असतील, साखर कारखाने असतील किंवा अन्य व्यवसाय असतील, त्या व्यवसायावर त्यांनी त्यांच्यानंतर त्यांच्या पुढच्या पिढीला कशा रीतीने त्यामध्ये त्यांनी इन्व्हॉल्व करत घेतले आहेत. त्याने त्या पूर्ण पिढीकडं आपला हा पूर्ण जबाबदारी म्हणजे पूर्ण जो काही मिळकतीचा अनुसोर्स आहे तो पूर्ण त्यांच्या ताब्यात कसा राहील किंवा आपल्याच घराण्याकडे कसे ह्या संस्था राहतील किंवा ह्या संस्था राहत असताना किंवा ह्या संस्थेच्या माध्यमातून जो काही घोटाळे होणार आहेत किंवा जे काही पैशाची उलाढाल होणार आहे ते सगळं मनी पॉवर, मनी लॉन्ड्रिंग आपल्याच घरात कसे राहील आणि कसे येऊन पडतील या विषयासंदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत. कारण कालच कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती झाली आणि यांच्या जयंतीनिमित्त एक असं वाचण्यात आलं होतं माझ्या की आणि असं एक आढळून आलं होतं की कर्मवीर भाऊराव पाटलांनी आपल्या मुलासाठी म्हणजे तीर्थरूप त्यांचे आप्पासाहेब म्हणून त्यांचे जे चिरंजीव होते त्यांच्यासाठी त्यांनी एक छोटंसं पत्र लिहिलं होतं. पत्र इतकं सुंदर होतं की वाचल्यानंतर प्रत्येक सामान्य माणसाला असं वाटलं पाहिजे की निश्चितच कर्मवीर भाऊराव पाटलांनी शिक्षण हेच वाघिणीचं दूध आहे. शिका आणि संघटित व्हा हे आंबेडकरांनी जे सांगितलं आहे आणि स्वावलंबी शिक्षण हेच खरे शिक्षण आहे आणि कमवा आणि शिका ही जी योजना त्यांनी अंमलात आणली ती खरंच आज जर ह्या राज्यकर्त्यांच्या ताब्यात जर आपण देश दिला तर निश्चितच हे येणाऱ्या काळात हे सगळे राज्यकर्ते देशातील किंवा महाराष्ट्रातील आपल्याला संपूर्ण देशाला भिकसपती करतील आणि भीक मागायला लावतील अशा ह्यांच्या योजना आणि ह्यांच्या कर्तबगारी आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या नालायकांनी निश्चितच कर्मवीर भाऊराव पाटलांचा आदर्श घ्यावा आणि त्यांच्या वाटचाली झालेल्या गोष्टी विसरून पुढच्या वाटचाली देशासाठी समर्पित कराव्यात आणि राज्यासाठी समर्पित कराव्यात. राज्यातील गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांना शिकवण्यासाठी समर्पित कराव्यात. विविध मार्गातून विविध गोष्टी या ठिकाणी तीर्थरूप आप्पासाहेब यांना कर्मवीर भाऊराव पाटलांनी सांगितले. ज्यावेळी हे तुम्ही कर्मवीर अण्णांच्या पुस्तकात वाचाल त्यावेळी निश्चित तुमच्या डोळ्यात देखील अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत की एक इतका मोठा बाप ज्यांनी स्वतः एक रयतसारखं वटवृक्ष उभा केलं आणि त्या वटवृक्षाची जर फळं स्वतःच्या मुलाला जर खायला मिळत नसतील आणि मुलाला खाऊ देत नसतील तर ते समाजासाठी किती मोठा त्याग आणि योगदान असेल हे सगळ्यांनी एवढं समजून घेतलं पाहिजे. कर्मवीर समजण्यासाठी शिक्षण घेतलं गरजेचं आहे. शिक्षणाची रेष कळणं गरजेचं आहे. शिक्षण कशासाठी घेतलं पाहिजे आणि शिक्षणाच्या नावाखाली जे काय आज शैक्षणिक संस्था असतील किंवा ज्या संस्था वर्षानुवर्ष प्रस्थापितांच्या ताब्यात आहेत त्यांना हे समजलं पाहिजे की कर्मवीर अण्णांनी हे जे एवढा मोठा वृक्ष उभा केला तो सर्वसामान्यांसाठी गोरगरीब जनतेसाठी उभा केला होता आणि आपण आपली वाटचाल कुठं आहे हे त्यांनी समजलं पाहिजे. त्यांनी एका पत्रात आप्पासाहेबांना उदाहरण दिले की मुला माझ्याकडे आता तुला द्यायसारखं काहीच नाही आहे. मी होता नव्हता तो तुझ्या आईचा एक अनमोल दागिनासुद्धा तिचा अलंकार मी मोडून माझ्या ह्या वटवृक्षाच्या ह्याच्यासाठी मी खर्च करत आहे. मी माझ्या ह्या उभा केलेल्या शिक्षण संस्थेतून ₹1 मानधन मी तुला देऊ शकणार नाही किंवा ₹1 मानधनासाठी तूही तिथं शिफारस करू नयेस असं मला वाटतं आहे. तुझ्या आईबापांनी तुझ्यासाठी काही मिळवलं नाही पण तुझ्या आईबापांनी तुझ्यासाठी वनवासाचा त्याग भोगला आहे. ह्या त्यागावरच तुला तुझं जीवन कथित करायचं आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य इतकंच की कर्मवीरांनी त्यांच्या मुलासाठी त्यांना एक सूचना केली आहे की त्यांचा त्याग हाच तुझ्यासाठी किंवा इतर सगळ्या गोष्टीसाठी महत्त्वाचा आणि मोलाचा आहे. पण आजचे जे प्रस्थापित आहेत कालच लोकसभेचं इलेक्शन झालं त्या इलेक्शनमध्ये देशातून 64 उमेदवार प्रस्थापितांच्या मुलांना उभा केलं होतं की ज्यांचे वडील आमदार आहेत, माजी खासदार आहेत किंवा अन्य संस्थे असे 64 उमेदवार त्यांनी ह्या लोकसभेला उभा केले होते. म्हणजे विचार करा
की तुम्ही जे काय करताय, तुम्ही जे काय करत आहेत किंवा जनता इथं जे लोकांना सपोर्ट देत आहे, ते सुद्धा जनतेचं सुद्धा ह्या वेळी चुकतंय. कारण त्यांनी ह्या कर्मवीर अण्णांचा निश्चितच आदर्श घेतला पाहिजे. कर्मवीर अण्णांनी ज्या पद्धतीने त्यांच्या मुलाला कशा पद्धतीची शिकवण दिली, काय दिलं, त्यातच दुसरं एक उदाहरण कर्मवीर अण्णांनी सांगितलेलं आहे. चांगलं उदाहरण आहे समाजासाठी आणि या प्रस्थापितांनासुद्धा. त्यांच्या मुलाला नोकरीच्या शोधात असताना त्यांच्या मुलाला त्यांनी पत्र लिहतात आणि त्या पत्रात सांगतात, की त्यांचे जे मेहुणे आहेत आदगोंदा पाटील म्हणून, त्यांच्याकडून त्यांना विम्याचं काम करण्यासाठी ₹20,000 चा पहिला काम करण्यासाठी मुभा देतात. विम्याचं काम कर आणि त्यातून तुझा उदरनिर्वाह चालू. त्यावेळी आदगोंदा पाटीलसारख्या व्यक्तीने ₹20,000 चा प्रथम विमा त्यांच्या मुलाकडे उतरवला होता. म्हणजे सांगायचं काम आहे, की प्रस्थापितांनो तुम्ही लक्षात घ्या. तुम्हाला हे समजलं पाहिजे, की तुमच्या मुलाने देखील साखर कारखाना असेल, शैक्षणिक संघटना संस्था असतील, दूध संघ असेल किंवा अन्य असेल, तिथं तुमची मुलं कामालाच गेली पाहिजेत. ते संचालक आणि चेअरमन नाही झाली पाहिजेत. म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांच्यासाठी सेफ जागा जर बनवत असाल आणि इतर मुलांनी तुम्ही जर परत चटई आणि घड्या उचलायला लावत असाल, तर निश्चितच हे वाईट आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी प्रत्येक स्वावलंबी मुलानं हे शिकलं पाहिजे. जो स्वतः काम करतो आणि जगतो त्याने नेत्याची हुजरीगिरी नाही केली पाहिजे. त्याला सडेतोड उत्तर दिलं पाहिजे. कारण येणाऱ्या काळात निश्चितच जर आपण जर ह्या गोष्टीतून बाहेर नाही पडलो, तर ब्रिटिशांच्या पेक्षा वाईट गुलामगिरी ह्या भारतात आल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा त्यांनी एक असं पत्र लिहिलं, की त्यांचा मुलगा त्या शिक्षण संस्थेत एका ग्रंथालयामध्ये कामाला असताना ते ग्रंथालय तोट्यात जातं. म्हणजे ते तोट्यात गेल्यानंतर कर्मवीरांना त्याला म्हणतात, "तू इथं काम करून ते ग्रंथालय असंही नफ्यात येणार नाही. ते तोट्यातच जाणार कारण मला त्याचा पूर्ण अभ्यास आहे. म्हणून ते हे काम सोडून तू तुझी नोकरी दुसरीकडे करत हे विम्याचं काम करत जा आणि त्यातून तुझा उदरनिर्वाह भागवत जा." म्हणजे एवढा मोठा माणूस जो ह्या भविष्यात घडणार नाही, होणार नाही, ह्या इथून पुढच्या काळात ह्या भारत मातेला मिळणार नाही, असा माणूस जर आपल्या मुलाला जर हे शिकवण देत असेल, तर प्रस्थापितांनो, तुम्ही आमदार, खासदार, मंत्रिमंडळात असणारे मंत्र्यांनो, मोठे-मोठे उद्योगपतींनो, तुमच्या मुलाला तुम्ही का संधी देताय? एखाद्या गरिबाच्या मुलाचं टॅलेंट बघा, त्या ठिकाणी त्याला उभा करा. त्या ठिकाणी त्याचा गुण बघा, त्याला तुम्ही सपोर्ट करा. अ, हे मला सांगायचं आहे, की कसं तुम्ही जे काही करणार आहेत, काय करत आहात, त्यासाठी तुम्ही दुसरा मुलगा चॉईस करा. ह्या महाराष्ट्रातून तमाम शिकलेली, सवरलेली मुलं-मुली आहेत. प्रत्येकाच्याकडे वेगवेगळं टॅलेंट आहे. अशी मुलं तुम्ही आमदार, खासदार म्हणून घ्या ना. तुम्ही तुमचा प्रचार करणार नाही, तुमच्या प्रचाराला येणार नाही, म्हणून त्याला तुम्ही नोकरी देणार नसाल, तर ते थांबवा. तुम्ही कर्मवीर वाचा. कर्मवीरांचा नुसता हार घालून आणि त्यांच्या जयंतीचा उत्सव बनवून त्यांचं फोटो लावून उपयोगाचं नाही. तुम्ही ते गुण आणलं पाहिजे आणि त्यासाठी ह्या जनतेने त्यांना अक्कल दिली पाहिजे. त्यांनी जाता-जाता शेवटचं उदाहरण दिलं. एवढं सगळं होत असताना त्यांनी त्यांच्या मुलाला शेवटचं एक विचारतात. शेवटचं पत्राद्वारे सांगतात, की "तीर्थरूप आप्पासाहेब, माझं एक तुला शेवटचं विनवणी आहे. म्हणजे ती विनवणी तू मान्य कर. मी माझ्या ह्या धावपळीच्या आणि ह्या गोरगरिबांच्या शिक्षणासाठी धावत असताना चुकून माझ्या मातृत्वाकडं माझं दुर्लक्ष झालं आहे आणि माझी आयतवडे बुद्रुकसारख्या ठिकाणी काही थोडीफार जमीन असेल, त्यातून वार्षिक ₹600-500 उत्पन्न येत असेल, त्या उत्पन्नात तू माझ्या मातृत्वाला सांभाळावंस, हीच मी तुझ्या चरणी विनंती करत आहे." म्हणजे एक वडील एका मुलाजवळ विनंती करत आहे, की त्याच्या आईला तू सांभाळलं पाहिजे, त्याच्या आजीला तू सांभाळलं पाहिजेस. कारण मी समाजासाठी वेळ दिला आहे आणि मी समाजासाठी वेळ देत असताना समाज आज त्यांचा उपकार जाणो अगर न जाणो, पण त्यांनी जे त्या काही पत्रातून किंवा त्या ह्याच्यातून सांगितलं गेलं आहे, त्यांनी जे काय कशा पद्धतीनं ते एक भौगोलिक गोष्ट त्यांनी भूतकाळातली त्यांनी सांगितलेली आहे. समाज कसा आहे, समाजासाठी काय करत असताना मला किती अपेक्षा हाल खावावे लागले, मला कशा-कशा प्रकारे कुणाचे बोल खावावे लागले. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना त्यांच्या आईकडं त्यांचं दुर्लक्ष झालं होतं. म्हणून ते त्यांच्या मुलाला सांगतात, की "तुझ्या आजीला सांभाळताना माझ्याकडं तुझ्याकडं द्यायला काही नाही आहे. वटवृक्ष फार मोठा आहे, फार फळं लागली आहेत. पण ती फळं ते झाड जरी मी लावलं असेल, ते फळं जरी माझे देखत असतील, तर ते फळे माझी नाही आहेत. ती फळे ह्या संपूर्ण दीनदलित जनतेची आहेत, ह्या महाराष्ट्राची आहेत, ह्या भारतभूमीची आहेत." म्हणजे प्रस्थापितांनो, तुम्ही जेवढे साखर कारखाने, दूध संघ, शाळा, कॉलेज, बँका उभा केल्या, ह्या तुमच्या नाही आहेत, ह्या सभासदांच्या आहेत. मग तुम्ही सभासदांना त्या ठिकाणी का अधिकार देत नाही? का सभासदांचं तुम्ही हेरमोड करता? का तुमच्याच मुलांना तिथं नेऊन बसवता? का प्रत्येक वेळी तुमच्याच मुलानं आमदारकी, खासदारकी लढवली पाहिजे, नगरपालिका लढवली पाहिजे? का तुमच्याच मुलानं
त्यात हस्तक्षेप केला पाहिजे. तुमच्याही मुलापेक्षा इतर मुलं, सभासदांची देखील मुलं हुशार आहेत. ती इतकी चांगल्या पद्धतीनं अभ्यास करू शकतात. का गावागावात सरपंचाच्या हुकुमशाही आहेत? का त्यांच्याच पिढ्या, त्यांच्याच घरातले लोकं सरपंच, उपसरपंच किंवा त्यांच्याच मुलांना प्रतिसाद. असं संपूर्ण महाराष्ट्रात हे चित्र आहे. हे विद्रोही चित्र आहे. ह्याला सगळ्यांनी मोडीत काढलं पाहिजे. एखाद्याच्या विरोधात जायचं आणि एखाद्याला पूर्ण सगळं वाटोळं करत असेल तर त्याला सपोर्ट करायचं. ह्या गोष्टी सोडून द्या आणि निश्चितच तुम्हाला जर खरोखर ह्या देशात जर राजकर्त्यांची गुलामी आणायची नसेल तर निश्चितच वेळेत सगळ्यांनी सुधारलं पाहिजे. कर्मवीर अण्णांचं पुस्तक तुम्ही वाचलं पाहिजे. कर्मवीर अण्णांचं पुस्तक वाचा. त्यानंतर तुम्हाला निश्चितच समजेल कर्मवीर काय होते. त्यांनी त्यांच्या मुलाला इतकं ठणकावून सांगितलं की ही जरी शिक्षण संस्था भविष्यात मोठी झाली, फार मोठी झाली, तर त्यामध्ये तू नोकरी न करावीस हीच माझं तुझ्या चरणी प्रार्थना. म्हणजे एक वडील स्वतःच्या मुलाच्या पायावरती डोकं ठेवून सांगतोय की ह्या एवढ्या मोठ्या शिक्षण संस्थेत तू काम करून येस आणि जरी शिक्षण संस्था आपली असली तर तिथं तू जाऊन येस. पण आज ह्या रयत शिक्षण संस्थेचं दुर्भाग्य म्हणता येईल की अण्णाभाऊ साठेंच्या अण्णाभाऊ साठे जसं त्यांनी लिहिलेले पोवाडे आहेत की मुंबईवरून त्यांनी मुंबईच्या ह्याच्यावरती म्हणजे एक पोवाडा रचला होता. त्याच संदर्भात मी कर्मवीरांनी ज्या पद्धतीने हा वटवृक्ष उभा केला, ह्या वटवृक्षाचं रूपांतर इतक्या मोठ्या झाडात झालं. हा झाड इतकं फळं द्यायला लागले आणि त्या फळाची गोडी जर आज कर्मवीर अण्णांच्या कुटुंबात मिळत नसेल तर ह्याच्यासारखं मोठं त्याग काय असेल. पण आज जाणून बुजून शरद पवारसारखा व्यक्ती, जाणून बुजून आज उद्धव ठाकरेसारखा व्यक्ती, जाणून बुजून एकनाथ शिंदेसारखा व्यक्ती, जाणून महाराष्ट्रात अशी बरेचसेच लोक आहेत जे की त्यांच्या मुलांना तिथं ते पुढं उतरवतात, त्यांच्या मुलांना तिथं त्या ठिकाणी आणतात. म्हणजे सगळं बदललं. रस्ते बदलले, गटारे बदलले, माणसं शौचालयाला बाहेर जात होती, आता टॉयलेटमध्ये शौचालय करायला लागली. माणसं बुडवून मोराच्या पंखानं लिहत होती, आता पेन आले, पेनाच्या पुढचं आलं. ते माणसं ब्लॅक अँड व्हाईट टी व्हीवर बघत होते, आता कलरफुल टी व्ही आले, आता मोबाईल आले. सगळं बदललं, सगळं चेंज झालं. आधुनिक शेती आली, आधुनिक पद्धतीची शेती आली, आधुनिक पद्धतीचं खाद्य आलं. पाव, बर्गर, पिझ्झा खायला लागलो आपण. सगळं बदललं. पण ह्या राजकर्त्यांची घरं बदलली नाहीत. गावगुंडापासून ते दिल्लीच्या तख्तापतूर ह्या सगळ्या राजकर्त्यांची घरं आहेत तीच आहेत. आणि याचाच अर्थ तुम्ही एका गुलामगिरीत आहात आणि ती गुलामगिरी तुम्हाला मोडून काढायची असेल तर निश्चितच तुम्हाला तुमच्यात बदल केला पाहिजे. निश्चितच तुम्ही प्रत्येकाने कर्मवीर झालं पाहिजे. आणि नुसतं कर्मवीर होऊन उपयोगाचं नाही, तर ते कर्मवीर तुम्हाला 5 वर्षातून एकदा अधिकार दिलेला असतो, त्यातून तुम्ही तो अधिकार उतरवला पाहिजे. नाहीतर येणाऱ्या काळात निश्चितच तुम्ही गुलाम होऊन राहणारा आणि गुलाम म्हणूनच जगणारा. तुमची प्रॉपर्टी भले करोड रुपये जरी असली आणि कोट्याधीश रुपये जरी असले, 10, 15, 20 एकर जमीन जरी असली आणि गाडीने बंगला असला, तर तुम्ही ह्या राजकर्त्यांचे गुलामच आहात. एवढंच मी तुम्हाला सांगतो. पुन्हा एकदा सांगतो, कर्मवीर भाऊराव पाटलांनी आपल्या मुलाला ठणकावून सांगितलेला हे जो आदेश आहे तो त्यांनी मुलांनीही तितक्याच पद्धतीनं अंमलवला आणि तितक्याच पद्धतीने तो त्यांनी मान्य केला. आणि आज म्हणून ही रयत शिक्षण संस्था गरिबांच्यासाठी खुली आहे. कारण आज मोठ्या मोठ्या शिक्षण संस्थेत करोडो लाखो रुपये डोनेशन द्यायला लागतात. म्हणजे ह्यांना निवडून आपण द्यायचं, ह्यांनी भ्रष्टाचार करायचा, ह्यांनी भ्रष्टाचार करून मोठमोठ्या शिक्षण संस्था उभा करायच्या आणि ह्या शिक्षण संस्था हॉस्पिटल मोठी मोठी उभा करायची. सांगताना बाहेर सांगायचं तुमच्यासाठीच आहे म्हणून, आणि आत गेल्यानंतर ईदभर गाजार घातल्यागत ईदभर लांबडं बिल फाडायचं. ह्यापेक्षा तुम्ही कर्मवीर समजून घेतले पाहिजेत. नुसते कर्मवीर समजून घेऊन उपयोगाचं नाही. दर 5 वर्षानं तुम्हाला कर्मवीरांचा आदेश आलेला आहे की तुम्ही 5 वर्षानं तुमच्या मतपेटीच्या रूपांतरात त्या व्यक्तीला जो भ्रष्टाचार करणार असेल, जो शैक्षणिक संस्थेत आपल्या पिढ्यानपिढ्या तिथं पोसाळणार असेल, जोपासणार असेल, तर निश्चितच तुम्ही ह्याच्यावरती लवकरात लवकर निर्बंध घातला पाहिजे. नाही येणाऱ्या 5-10 वर्षात महाराष्ट्र नव्हे पूर्ण भारत देश गुलाम बनून जाईल आणि निश्चित परकीय आक्रमण ज्यावेळी होईल त्यावेळी ह्या ठिकाणी आपला देश पुन्हा एका परकीय सत्तेच्या ताब्यात जाईल. जय हिंद.